हॅलो, नमस्कार. तर क्रिएटिव्ह पूजा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधी मी व्हिडिओ टाकलेला त्यात मी तुम्हाला विणकामाबद्दलची सुरुवातीची माहिती दिली होती. सुया कोणत्या वापरतात, उलन कोणती वापरतात, तर त्याचसोबत विणकाम करण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे आणि त्याचसोबत मी तुम्हाला हे पण सांगितलेलं की चेन कशी घालतात, त्याच्यानंतर अर्धा खांब, एक खांब हे कसे घालतात हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मग तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की तुम्ही माझ्या या आधीचा व्हिडिओ बघा किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तर तिकडे लिंक तुम्ही ओपन करून तो व्हिडिओ बघू शकता. ओके. तर आज मी तुम्हाला जसं सांगितलं होतं गेल्या वेळी की मी तुम्हाला फूल बनवायला शिकवणार आहे या पद्धतीचं, तर मी आता ह्याची पाकळी तुम्हाला कशी बनवतात ते दाखवणार आहे. ओके. आणि अजून एक माहिती तुम्हाला द्यायची आहे मला, ती म्हणजे माझं हे क्रिएटिव्ह पूजा यूट्यूब चॅनल आहे, त्याचसोबत ड्रीम ड्रेसेस कोचिंग हे पण माझं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर मी ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग शिकवते, त्याचसोबत ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकवते, ते पण एकदम फ्रीमध्ये. जर तुम्हाला अजून माहिती नसेल ड्रीम ड्रेसेस कोचिंगबद्दल तर आजच तुम्ही माझ्या चॅनलला सर्च करा ड्रीम ड्रेसेस कोचिंगला आणि सबस्क्राईब करा आणि विणकामासोबतच शिवण क्लास पण तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता. ओके. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला फुलाची पाकळी कशी बनवतात ते दाखवते. फुलाची पाकळी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही एक उलन लागेल. शक्यतो 4 प्लायची घ्या. 4 प्लायची उलन म्हणजे काय, तर हे जे धागे असतात ना, म्हणजे ही जी उलन असते ही 4 पदरी असते, ह्याच्यात 4 पदर असतात, त्याला 4 प्लायची उलन म्हणतात. तर इथे माझी ही 3 प्लायची आणि ही 4 प्लायची आहे. तर 2 प्रकारच्या माझ्याकडे आहेत आणि ह्यातल्या बऱ्याचशा उलन मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, तुम्हाला उलनची लिंक पण मिळेल. ओके. आणि प्रत्येक जण मला विचारतात की कमेंट असतात की लिंक पाठव, लिंक पाठव. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. मी गेल्या वेळी पण जे मटेरियल दिलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली होती, तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्या लिंक्स आहेत, त्या तुम्ही बघू शकता, त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आता ह्या ऊलची आणि त्याचसोबत B7000 ची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला. ओके. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. चला. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगते की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया. तर ही बघा, याप्रमाणे तुम्ही पाकळी बनवून घेणार आहात. तर ही पाकळी बनवण्यासाठी तुम्हाला ऊल लागेल. तर हा कलर मी इथे घेत आहे आणि या प्रकारे तुम्हाला मी आता पाकळी कशी बनवतात ती बनवून दाखवते. इथे मी नीडल 3 mm ची घेतलेली आहे, कारण तुम्ही नवीन शिकता आहात त्यामुळे मी तुम्हाला 3 mm ची नीडल घेऊन दाखवेन. पण जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 2.5 किंवा 2 mm ची नीडलनी पण करू शकता. आता जेव्हा तुम्ही नवीन शिकतात तेव्हा तुम्ही नवीन म्हणजे 3 mm ची नीडल वापरा. ओके. तर सगळ्यात पहिलं मी जसं सांगितलं तशी साखळी करायची आपल्याला. तर मी इथे आधी एक लूप बनवून घेईन असा आणि 2 स्टिच घालेन. 1 2 ह्या काउंट करायच्या नाहीयेत, ही आपली गाठ झाली. हे बघा. ओके. गाठ बसली. आता ही एक लूप आहे आपला, हा एक, नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ओके. तर हे बघा, इथे चैन दिसत असतील तुम्हाला, अशा 20 चैन घालून घ्यायच्या आहेत. आता मी इथे 3 नंबरची सुई घेतली आहे त्यामुळे ही लूज आली आहे. समजा मी घट्ट विण केली तर तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे मी थोडं लूजच घेऊन दाखवणार आहे तुम्हाला. पण जेव्हा आपलं फायनल वर्क असेल तेव्हा आपण टाईट केली पाहिजे. ओके. तर ही 3 नंबरची सुई आपण जेव्हा घेतो तेव्हा थोडीशी विण लूज होते. शिकण्यासाठी हेच ओके आहे. आता बघा, 20 चैन झाल्यानंतर आपल्याला सिंगल क्रोशे टाकायचे. मग सिंगल क्रोशे टाकण्यासाठी पहिल्या ह्याच्यातच बरोबर पहिल्या चेनमध्ये सुई टाकायची, त्यानंतर पीळ घ्यायचा एक सुईचा आणि अजून एक पीळ घेऊन ह्या दोन्ही लूप्समधून बाहेर काढायचा. हा झाला सिंगल क्रोशे. आता दुसऱ्या ह्यात आपल्याला हाफ डबल क्रोशे टाकायचे. मग काय करणार आपण, तर एक राऊंड घेणार, दुसऱ्या चेनमध्ये टाकणार, पुन्हा लूप घेणार असा ओढून आणि ह्या तीनही मधून आपण हा स्टिच बाहेर काढणार. ओके. हा झाला हाफ डबल क्रोशे. त्यानंतर आपल्याला 15 डबल क्रोशे टाकायचे, 12 डबल क्रोशे टाकायचे. मग हे बघा, 1
2. आता डबल क्रोशे कसे करतात, सिंगल क्रोशे कसे असतात आणि हाफ डबल क्रोशे कशाला म्हणतात ते मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला हे समजत नसेल तर. ओके. तर मी आता इथे 12 डबल क्रोशे घालून घेणार आहे. पहिला मी एक सिंगल क्रोशे टाकला, त्यानंतर मी एक हाफ डबल क्रोशे टाकला आणि आता मी 12 डबल क्रोशे टाकून घेते इथे. प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला. तर इथे बघा मी 12 डबल क्रोशे घालून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्यानंतर हा सिंगल क्रोशे आणि हाफ डबल क्रोशे. ओके. तर हे 12 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आता बघा काय करायचं आहे. 12 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आपल्या इथे 5 चेन उरतात बघा. हा दाखवते. 1 2 3 4 आणि 5. 5 चेन उरल्या. तर 2 चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत. 2 चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता हाफ डबल क्रोशे. 1 त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. नंतर पुढच्या 2 लूपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 2 सिंगल क्रोशे. 1 आणि 2. ओके. आता लास्टला काय करायचं आपल्याला इथे, तर ही एकच चेन आहे ना, तर एकाच चेन मधून 3 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला. ही लास्टची एक चेन आहे, तिथून आपल्याला 3 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. हे बघा, यामध्ये घालायचा. हा एक झाला. पुन्हा त्यातच घालायचं आहे, सेम लूप मध्ये घालायचं आहे आपल्याला. दोन, पुन्हा सेम लूप मध्ये सुई टाकायची आणि 3. ओके. हे 3 झाले. आता पुन्हा ह्याच्या साईडने, म्हणजे आता ही एक बाजू कंप्लीट झाली. आता ह्या साईडने खाली यायचंय. मग ह्या साईडने पण या इथे ह्या लूप मध्ये सगळ्यात पहिला एक सिंगल क्रोशे बघा, अजून एक सिंगल क्रोशे, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे, एक आणि 2 हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा 12 आपले डबल क्रोशे टाकायचे आहेत. ओके. 2 हाफ डबल क्रोशे झाले, त्याच्यानंतर 12 डबल क्रोशे. हे सगळं तुम्ही मोजून करायचं आहे. हा कमी जास्त जर झालं तर त्या पाकळीचा आकार बदलणार. हे माझे 12 डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता लास्ट मध्ये एक हाफ डबल क्रोशे, 12 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर शेवटला एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आपण आणि एक सिंगल क्रोशे. ओके. तर हे झालेले आहेत बघा. हा सेम या लाईनला केलं तेच मी या लाईनला केलं. आता इथे एक स्प्लिट स्टिच घेईन, म्हणजेच काहीतरी ह्या साखळीमधून अशी काढून पुन्हा इथे काढेन. क्रोशे घ्यायचा नाहीये, स्प्लिट स्टिच घ्यायचं आहे. तर हे आपलं बेस झालेलं आहे. आता यात तार घालायची आहे आपल्याला. ओके.
तर ही तार आहे, ही बघा मी घेतली इथे. तर ह्या तारेची लांबी तुम्हाला 25 सेंटीमीटर घ्यायची आहे. ओके, तारेची लांबी तुम्हाला 25 सेंटीमीटर घ्यायची आहे. ही तार ही बघा मी अशा प्रकारे इथे पकडली, नीट बघा. हा अशी म्हणजे हा धागा आहे, धाग्याच्या वर पकडली आहे मी तार आणि त्यानंतर मी इथे एक स्टिच घेते म्हणजे चैन घेते. त्यानंतर बरोबर ह्या खालच्या लूपमध्ये हा हा एक लूप आहे ना, ह्याच्या खाली जो चैन आहे तिथे मी एक सिंगल क्रोशे घालणार. ओके, त्यानंतर 15 हाफ डबल क्रोशे. इथे चैन दिसत आहेत बघा, प्रत्येक चैन मध्ये घालायचे 15 हाफ डबल क्रोशे. एका चैन मध्ये एक डबल क्रोशे असे 15 घालायचे. हाफ डबल क्रोशे सांगते हा मी इथे 15. पहिला तर मी एक सिंगल क्रोशे घालून घेतला, त्यानंतर मी प्रत्येक चैन मध्ये एक एक असे 15 हाफ डबल क्रोशे घालून घेईन. आता इथे माझे 15 डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे घालून झालेले आहेत. आता आपल्याला 3 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 3 सिंगल क्रोशे प्रत्येक चेन मध्ये एक एक. एक, नेक्स्ट चेन मध्ये अजून एक, त्यानंतर अजून नेक्स्ट चेन मध्ये अजून एक. हे झालं. आता इथे बघा हा, ही जी वायर आहे ना, पहिला मी फोल्ड करून घेते. ही वायर आता मी अशी उभीच ठेवलेली ना, ही पहिला मी अशी बरोबर 2 भागात फोल्ड करून घेते. हे बघा, ही टोकं व्यवस्थित जुळवून अशी 2 भागात फोल्ड करून घेते. आता काय करायचंय नीट लक्ष देऊन बघा. आता हा जो वरचा हुक आहे ना, हा वरचा ही वरची जी चैन आहे त्यातून आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. हे बघा, एक सिंगल क्रोशे घेतला की त्यानंतर पुन्हा एक चैन घ्यायची आहे, ही बघा अशी, आणि पुन्हा एक सिंगल क्रोशे त्याच लूप मधून घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशे, एक चैन आणि एक सिंगल क्रोशे असं घ्यायचंय. त्यानंतर पुन्हा ह्या साईडने पहिला 3 सिंगल क्रोशे घ्यायचे आणि पुन्हा स्टार्ट करायचं. हे बघा, जसं ह्या साईडला एंडिंगला आपण 3 सिंगल क्रोशे घेतलेले, तसे आता सुरुवातीला 3 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 सिंगल क्रोशे झाल्यानंतर आता 15 हाफ डबल क्रोशे घ्यायचे. इथे 15 हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर लास्टला एक सिंगल क्रोशे टाकायचा शेवटच्या चैन मध्ये. हे बघा, आणि हा जो लूप आहे हा थोडासा असा मोठा करून ठेवायचा इथे, आणि एक्स्ट्राचा थोडासा धागा असा कापून घ्यायचा. ओके, आता हा लूप थोडासा मोठा करूनच ठेवते मी इथे. आणि सगळ्यात पहिला तर हे आहेत ना, ही पाकळी अशी नीट करून घ्यायची आणि ही जी उरलेली तार आहे त्याला असा पीळ मारून घ्यायचा. हे पीळ मारून झाल्यानंतर ह्या लूप मधून, ही बघा, हा जो दोरा आहे ना त्या साईडचा आपण एक्स्ट्रा ठेवलेला, तो ह्या लूप मधून असा काढून घ्यायचा आणि हा असा ओढायचा. हा बघा, आणि हवं तर तुम्ही अजून एक अशी गाठ मारून घेऊ शकता. तर इथे ही आपली पाकळी झाली आहे. हा आता मागून पण बघा, हा एक्स्ट्राचा दोरा आहे तो थोडासा कट करा
आणि त्यानंतर हा असा ओढून काढा यातून. ह्यातनं मर्ज करून टाकायचा हा बघा असा. हा जर दिसत असेल तर हा असा ओढून पुढे घ्यायचा आणि पुन्हा अजून एका स्टिच दुसऱ्या स्टिचमधून हा असा मागे ओढायचा. म्हणजे इथे अजिबात तुम्हाला मागचा दोरा दिसणार नाही. बघा फिनिशिंग. आणि हा जो उरलेला दोरा आहे हा इथे असा गुंडाळून घ्यायचा. पाकळीला नीट आकार द्या, कारण तार आहे ती जराशी जरी फोल्ड झाली तरी त्याचा आकार बदलतो. तर अशा प्रकारे आपल्या 2 पाकळ्या झाल्या आहेत. सेम याच प्रकारे आपल्याला 7 पाकळ्या करून घ्याव्या लागतील. तर मग अशा प्रकारे तुम्ही 7 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. ओके. तर आता मी इथे तुम्हाला पाकळ्या कशा बनवतात ते दाखवलेलं आहे. तर मग हा जो आपला फुलाचा क्लास असेल तो आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. आता मी तुम्हाला पाकळी बनवायचं कसं ते शिकवलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे लीफ कसं बनवतात ते शिकवेन आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे फूल कसं जोडतात हे दाखवेन. कारण एकाच पार्टमध्ये जर मी सगळं दाखवायला गेली तर व्हिडिओ लॉंग होईल आणि मग मला तुम्हाला फास्ट शिकवावं लागेल. तर मला तुम्हाला अजिबात घाई करून शिकवायचं नाहीये. सगळं मला तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवायचं आहे. त्यामुळे जर हा पाकळीचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही ह्यातल्या सेम अशा 7 पाकळ्या तयार करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लीफ कसं बनवतात ते दाखवेन. लीफसाठी पण आपल्याला तार आणि उलन लागणार आहे. ही ग्रीन कलरची तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर तिसरा व्हिडिओ जो असेल त्याला मात्र आपल्याला ही स्टिक लागणार जी फ्लॉवर बनवण्यासाठी लागते आणि त्यानंतर B7000 किंवा ग्लू गन दोन्हीपैकी काही तुम्ही एक घेऊ शकता. ओके. तर मग आपल्या ह्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. सेम अशा 7 पाकळ्या बनवून ठेवा आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. आता व्हिडिओ कधी येणार हे अजून माझं डिसाईड झालेलं नाहीये. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जेव्हा पण माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता कसं होतंय माहितीये, ड्रेसचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पण बनवावे लागतात, त्याचसोबत उलनचे पण व्हिडिओ बनवावे लागतात. त्यामुळे एक टाइम माझा फिक्स झालेला नाहीये अजून. तर नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक फिक्स टाइम सांगेन. पण तोपर्यंत तुम्ही मला सहकार्य करा आणि जेव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही बघा. बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके. आणि अजून माझ्याकडून काय काय शिकायला आवडेल ते पण मला सांगा. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की रुमाल दाखव, स्वेटर दाखव. तर स्टेप बाय स्टेप मी सगळं दाखव. स्वेटर काही मी विणत नाही त्यामुळे एवढ्यात तरी मी स्वेटर दाखवणार नाहीये. तर जे छोटे छोटे रुमाल असतात ते नक्कीच दाखवेन. त्याचसोबत तुम्हाला तोरण कशी बनवतात ते पण मी शिकवेन. पण सगळ्यात पहिला आपण फुलांचा जो आहे क्लास तो कंप्लीट करूया. त्यानंतर पुढे रुमाल आणि तोरण हे सगळं स्टेप बाय स्टेप मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. ओके. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. धन्यवाद.